नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. काय म्हणते रे? काय देऊ? तू बनाना खाय ना, बनाना खाय. खाली करते, बनाना खाऊन घे. बनाना खाय. आपलं चांगलं तिखट बनव वहिनी खिचडी. तुम्हाला घ्यायची का काय? इतकी तिखट बनवत तरी खाल्लीच नाही पाहिजे तिने. काय इतकी तिखट असायला पाहिजे की साबुदाण्याच्या ऐवजी मिरच्या असायला पाहिजे आणि मिरच्यांमध्ये साबुदाणा टाकायला पाहिजे. हे घे. बरोबर मोडलं पाहिजे ना, हे घे रे. मोडलंय ना. हे घ्या रे तुम्हाला. लय आले आणि करू राहिले. झालं तुझं? अरे खाऊ दे. खाऊ दे. मला भूक लागली गेली. तर म्हणे आमच्या इकडे आम्ही लय दुपारा आणि उठलं किती वाजता सकाळी? त्याच्याचमुळे आम्हाला भुका लागत. हा तेच सगळ्या लवकर उठल्यामुळे. मग ए ही आमटी चांगली ना, खाला बाहेर घालून राहिली. हे पुरी धर ना. ए बाई काय? हा हा माझं वाला 69 का रे? हे बाय बाळ कुठे गेला? याच्यावरचा कुठे गेला बाळ? सगळ्यांनी झालंय. उद्या एखादच आहे. खाऊन घे. माशात नाही तुला जायचंय ना? किती वाजता? 11. आवेशी ना शिवश्री याच्यामुळे करत असते, त्याला लागली झोप, त्याच्यामुळे ती चिडचिड करायला होते. आता कसं बघून नको सावी झोपते का रे? झोपली वाटतं, आवाज येत म्हणजे झोपली टपाटा झोपल्या छान. काय लागलं त्याच्यातलं घ्या. हा मी तेच म्हटलं, आपण सगळे संगच खाऊ आता. काही नाही ठरवलं का कढाया खाऊन टाकू. काय कढाई खाऊन टाकू. आणि केळी कोणी खाली खाली का ठेवला असं बनानाच? बाबा या. हो नाही पाहू ना धरायची की नाही त्याच्यावर आहे. आता पंचर झालं वरून. आम्ही खूप लहान असताना तेव्हाच आहे, आणि ते एवढंच आहे म्हणजे वाढतं, पण बऱ्याच वेळेस कट होतं. कट आम्ही घरी नाही करत, बाहेर लोकांकडनं करून घेतो. पण तेव्हापासून हे झाड ही त्रिगुणी म्हणजे एक पिंपळाचं झाड आहे. हे बेलाचं आहे. आपल्याकडे आपण नेहमी बेलाचं पाणी कधी घेतो तेव्हा तेवढं झाड खालपर्यंत लोंबलंय. आणि हे जे आहे हे लिंबाचं. तर याला म्हणतात त्रिगुणी. बेल, लिंब आणि पिंपळ याला त्रिगुणी म्हणतात. तर इथे ना मागच्या वेळेस ही अशी छान पिंड स्थापित केलेली आहे याची, महादेवाची. इथे म्हणजे सोमवारी दरवेळेस आहे ना हे गावात जायची मंदिरामध्ये आणि तिथं पूजा करायची. तर आता घरी पिंड स्थापित केल्यामुळे इथंच पूजा होते. छान इथं हे बांधलेलं पण आहे आणि इथं छान ही पूजा केलेली. आणि हे जे छोटंसं आहे हे खूप आधी म्हणजे माझी चुलता नेहमी, जे मोठे चुलता होते ते नेहमी इथे ना दिवा लावायचे याच्या आतमध्ये. त्याच्यामुळे हे छोटंसं दिव्यासाठी बनवून घेतलं होतं, कारण वाऱ्यामुळे वगैरे ते भिजू नये म्हणून. आणि
इथं आम्ही नेहमी आता ती फांदी गेली आहे नाही तर इथं अशी मोठी फांदी होती आणि इथं दरवर्षी पंचमीचा झोका आहे ना तो इथं बांधला जायचा आणि मग असं असं खेळायचो आम्ही. असं फांदी होती ती आणि मी एकदा इथंच पडली होती. ये इकडे. इतका मोठा झोका राहायचा पिंपळाच्या त्याला आणि असं असं तिरका झोका. त्यावेळेस हे असं काहीच नव्हतं. ही शेड नव्हतं. हे इथं आता हे नाण्याचं कन्स्ट्रक्शनचं कामाचं बऱ्याच गोष्टी पडलेल्या आहेत. तर हे असं काहीच नव्हतं. तर ओटा पण असं तिरका होता. हे आत्ता बांधलंय सगळं म्हणजे हे. तर हे असं खेळायचो आम्ही. त्यावेळेस मी इथं पडले तेव्हा इथं लागलो होतं. आणि हे जे झाड आहेत ना हे दोन पेरूचे झाडं ते झाडं आम्ही म्हणजे एकदा दोनदा आम्ही जेव्हा लहान होतो म्हणजे शाळेमध्ये वगैरे जात असतो तेव्हा लावले होते पण त्याच्यानंतर ते काय आले नाही. मग आता परत नवीन लावलेले दिसत म्हणून ते आता पेरू झाड आहेत. पेरूला पेरू आलेत काय आले पेरूची झाडं. तुला आता चिक्कूचं झाड दाखवते आपल्या घरचं जे की आम्ही लावलं होतं. आणि ही जी चाळ आहे ना ही कांद्याची चाळ होती. आता ती मोडली बऱ्यापैकी. तर इथे ना आम्ही उन्हाळ कांदे असेल किंवा लाल कांदे असतील किंवा उन्हाळ कांदे असतील ते ना सगळे इथं ठेवायचे. हो पण आता तेच त्याच्यामध्ये सगळे ना स्टोरेज टाईप केलेले. इथं सगळं आता मला तर वाटतं स्टोरेज केलेलं इथं पकड व्यवस्थित पकडण्यात वरून याच्या कधी घे. तर इथं सगळं स्टोरेज केलेलं नंतर आहे ना इथं आम्ही सगळे उन्हाळ कांदे असेल किंवा लाल कांदे असेल हे सगळं ठेवायचं. आणि मला आठवते चांगल्यापैकी की ज्यावेळेस असं दिवाळी असं मेन म्हणजे दिवाळीच मोस्टली वर्षातून एकदा आम्ही काय करायचो हा जो ओटा हा पूर्ण शेणाने सारवायचो. परिसर बघा ओटाचा तेवढा पूर्ण शेणाने सारवायचं. आणि शेणाने सारल्यानंतर तो इतका आधी भुई वगैरे घ्यायचा होता. भुई घेणं म्हणायचं त्यावेळेस. आता त्याला काय म्हणतात नवीन शब्द मला पण नाही माहिती. आणि मग तो शेणाने वगैरे सारवायचं छान सगळं ते सगळं काम करायचं याच्यात. आता तसं शेणाचं कामही राहिलं नाही आहे. भुई राहिली नाही आहे कारण सगळीकडं. आणि आता यांचं घराचं प्लॅन आहे तिथं थोडंसं गवत आलं आहे त्याच्यामुळे मला ते दाखवतं. अरे गवत आलं सगळं त्याच्यामुळे ते मला दाखवता नाही येणार तुम्हाला. नाहीतर हे जे जुनं घर असल्यामुळे तिकडं नवीन घराचं काम चालू होतं पण काही कारणास्तव ते आता थोडंसं स्टॉप केलेलं आहे. आणि हे काय आहे ह्याच्यामध्ये काय होतं मुरघास. हां तर हे जे आहे ना हे असं रस्त्यात का बरे कारण आहे ना मुरघास जे असतो गाई यांच्याकडे गाई शेळ्या वगैरे सगळं आहे. तर गाई वगैरे त्यांच्या खाण्यासाठी मुरघास. आता बरेच शेतकरी जे असतील त्या मी सांगितलं मी ऑलरेडी एक शेतकरी आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती असेल मुरघास कशापासून बनतो आणि त्याचं स्टोरेज कसं केलं त्याचा थोडासा स्मेल येतो पण इतका नाही येत. पावसामुळे थोडंसं येतो. बाकी त्याची कॉस्ट तशी भरपूर असते. ते आपली जी मका असते ओली मका ती छान कांडी मशीनमधून काढून घेतली जाते. मग त्याच्यानंतर त्याच्या बॅग्स मिळतात. 400-500 हजाराला एक बॅग असते. तसं शेतकऱ्यातलं इन्व्हेस्टमेंट खूप आहे. बॅग असते आणि मग त्याच्यामध्ये ते भरलं जातं. आणि भरपूर म्हणजे 5-5 हजार 6-6 हजारात किलोच्या त्या बॅग्स असतात. आणि ते एवढे हलके तरी असतात. आता खात संपत इथपर्यंत आलेली बरोबर ना. असं चला यांचं चिकूचं झाड दाखवते मी. बंद करायचं इकडे. हे आमचं चिकूचं झाड आहे. आता हे तर आम्ही लावलेलं म्हणजे आमचे बाबा वगैरे जेव्हा होते ना तेव्हा आम्ही चिकूचं झाड तुम्ही बघू शकतो किती बारीक बारीक चिकू आलेले आहेत. खूप सगळे चिकू आलेले इथे इकडे आणि चिकू आणायची गरजच पडत नाही. इतके छान चिकू येतात ना की बस. आणि ते वरती ते जांभळाचं झाड आहे ना रे बरं ना ते वरती जांभळाचं झाड आहे. ते छान एक याचं झाड आहे आपलं नारळाचं. ते नारळ झाड सुद्धा नाही आम्ही लहान असताना हे लावलेलं. ते मोठंवालं जे आहे ते आधीचंच होतं. हां असं. त्याच्यानंतर इकडे काय आहे हे धोत्र्या महादेवासाठी जो धोत्र्याचं फुल वाहतो ना आपण त्याचं आहे. तर त्याचं फुल आता मला दिसत नाही. हां हे इथे फुल बघ. हे काय हात लावू शकतो ना. हे बघ हे अशा महादेवाला हे फुल वाहिलं जातं धोत्र्याचं. हे धोत्र्याचं फुल आहे. आणि आधी जुनं ना कौलारू घर होतं त्याच्यामुळे सगळे कौले याची टाकलेली इथे. तर त्याचा यूज कसा करायचा अजून काय माहिती नाही. इथे एक छोटंसं अगेन पेरूचं झाड आहे. आणि हे कशाचं पपई मला मागे होतो ना थांब तसं नाही हे गाव हे बघ नाही रे
तर हे छोटंसं याचं झाड आहे का त्याचं पपईचं आहे कसं हा पपईचं झाड आहे ते पेरूचं झाड आहे ते सुद्धा नाही ते सीताफळाचं झाड आहे सीताफळ आलेले आहेत बघ ते बघ दिसत तुला एक ग्रीन कलरचं सीताफळ आलेलं सीताफळ आलेलं आणि हे ते नाही हे इकडे बघ केवढे हा इथे पण अरे सीताफळ झाड आहे हे बघ सीताफळ किती आलेले आहेत घरी पण सीताफळ वगैरे खूप असतात आणि हे आंब्याचं झाड आहे आंब्याला आंबे सुद्धा खूप आलेले असतात पण आता हा जो नाही आहे आणि हे जे वरती झाड आहे हे पारिजातकचं झाड आहे नाही हे दाखवा आधी आपल्या हे मोगरा याला मोगऱ्याला खूप फुलं होतं ह्यावेळेस नाही आले ना नाही छाटणी केली ना छाटणी केल्यामुळे ते नाही आले आणि हे पारिजातकचं झाड पारिजातकचं झाड ते कधी लावलं होतं का अंदाज किती वर्ष झाले काय 6-7 वर्ष झाली त्याला आणि इकडचं जे आहे हे कशाचं आहे जास्वंद कोणतं जास्वंद आहे हे जास्वंद नाही हे वरचं काय हे याचं नाव नाही माहिती ज्याला माहिती असेल डू कमेंट हे प्लॅन्टचं नाव काय आणि हे इकडचं जास्वंद हे जास्वंद आणि गावाकडे कसं अजूनही छान माठामध्ये असं पाणी भरलेलं असतं आणि माठामध्ये पाणी भरलेलं असतं ना माठामध्ये पाणी भरलेलं असतं आणि माठामध्ये पाणी पितात आणि इकडं सगळं मकाचं शेत आहे इकडे मकाचं शेत आहे आणि बऱ्याच जणांना माहिती आहे पण माहीत नाही तर अशा ज्या बाजी आहेत ना ह्या बाजीवरती रात्री बऱ्यापैकी झोपलं जातं शेताचं राखण्यासाठी म्हणा किंवा त्या तिकडं पण एक बाज दिसते चाळीमध्ये स्टोरेजमध्ये दिसलं का तो जुना पाण्याचा बंब आहे बघ तिथे हा पाण्याचा बंब आहे पाण्याचं बंब दिसत स्टोरेजची साठी झाली आता हीच आणि हे जे मशीन आहे हे बऱ्याच जणांना माहिती असेल ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते हे मशीन आहे कशाचं कृष्ण कुट्टी करायचं ना कुट्टी करण्याचं मशीन आहे याची कॉस्ट पण जवळजवळ लाखामध्येच असते तर नियर अबाउट 1,65,000 वगैरे अशी कॉस्ट असते तर आपण म्हणतो असं पण शेतकरीचं ना ह्या गोष्टींमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट असते ॲज कम्पेअर टू लिव्हिंगच्या गोष्टी म्हणजे घर किंवा गोष्टी पण एकदा त्या गोष्टी थोड्या सेट झाल्या की मग ते घर वगैरे पण छान राहतं आता नेमकं तिकडं घर दाखवायचं होतं पण आता सगळं गवत आलेलं हो चल सगळं झालं तिकडून सुद्धा इकडं माझ्यासोबत आले 2च मिनिटं थांब ना 2 मिनिटं तर आता चला शेळ्यांना दाखवतो दाखव चला तेरे भी आता हा बंद कर मग चाल तू खरंच चाल चालू कर लांबून पासवर घे बंद कर पासवर घे तरच ते व्यवस्थित हा घेतले या आहे आमच्या शेळ्यांचा गोठा या 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 आता आकाशाला चिवून हातात धर पुढे आई मार नको त्यांना लाच मारू नये ते बघा शेळ्याचे कसे खायला बघा लागले माझ्याकडे नाही काही तिकडं चालूच आयुष्य त्याने किती भूक लागली आहे आम्हाला पण घे नाही मी पण एक मला ते कसे ते बोकडे वगैरे मारले किती वाटायला पहिले काही किती वाटायचं आता हे शेळ्या मोठ्या झालं किती वाटत अरे तुला मारायची काय ग पुढे 750 रुपयाला तो 1 किलो पुडा भेटतो तांदूळ आणि ते राहत्या बोकड्या पाय आपलं बोकड्या ते काय तिकड नाही कशी येईल तिकडच्या काय कस काय मग थोडं लांब राहील सगळ्यांनी घे ना जाईल बाहेर 5 वरचे नाही आहे आकाच्या शाळ्या आकाशाची झाडण्यापासून झाडणं त्यांच्या लेंड्या झाडणे त्यांना चारा पाणी टाकणे खायला टाकणे
गहू टाकणे, मका सोंगून टाकणे सगळं ती करत असते. त्याच्यामुळे तिला काहीच मार्क्स देते. पण आपल्यासारखे नवीन लोक गेले की लगेच अंगावर पडलं बाई. हे इकडे पहा ना पिल्ल. पण ते हे काय इकडे? थांब रे, इथे ये सोडून आण. आणि हे आमच्या शेळ्यांचा छोटासा असा गोठा आहे. असं केलेलं आहे, वरती पत्र्याचं केलेलं आहे आणि इकडे असं केलेलं आहे. हा, आणि ह्या साईडला ही साईड आहे, इकडं नेट लावलेली आहे. म्हणजे इकडं सगळ्या गाई त्यांच्या आरामात जातात. 1 2 3 4 5 छोटी 6 आणि बाहेर 7, 2 गोरे छोटी छोटी असे 4-5 गाई आहे. त्यांचं दूध वगैरे रोज जातं. त्यांचं खाणं पिणं वगैरे सगळं माझं भाऊ वगैरे सगळे बघतात. स्वच्छता वगैरे बरोबर ना. आता तुम्हाला यांचे जे छोटे छोटे बेबीज आहेत ते दाखवते. चला तिकडे. बेबीज इथं आहे. बेबी बेबीज ओ हा, ये छोटे छोटे बेबीज. हा मी तिथे उभं राहतो ना. आम्ही एक वर ये, एक वर ये बाय. अगं भूक लागली काय खरं. नक्की ना. आलं बघ बाई बाई. अगो बाई, अगो बाई नको ना. तर हे छोटासा शेळ्यांसाठी केलेलं आहे. तर आता बोरीचा पाला शेळ्यांचा सगळ्यात फेवरेट असतो म्हणून ही बोरीचं खाते आम्ही ठेवली इथे. आणि बघा छानपैकी त्यांना तोडून तोडून खातात आहे. आणि हे माझे हात खातात आहे. हे बघ, हे माझा कसं हात खातात आहे. त्यांना सकाळी ऑलरेडी मक्याची चारा झालेला आहे, ओला मका. पण तरी पण त्यांना आता इतकी भूक लागलेली आहे. छोटे छोटे हे सगळे छोटे छोटे पिल्लं इकडे शेळ्या जे आहेत त्यांचे दातले आल्या त्यांना. माझी पिल्ली, माझी पिल्लू, माझी पिल्लू, माझी पिल्ली गो, माझी बोबी गो, माझी बेबी, अगो बी, अगो बी. बाबू चला चला आता खाली या. ये की खाली.